तरडगाव गटातील युवा नेतृत्व माननीय गिरीशदादा बनकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव। पाडेगाव तालुका फलटण प्रतिनिधी सुशील गायकवाड। शाहू फुले आंबेडकर विचारांचे खंदे समर्थक, पुरोगामी चळवळीचे अभ्यासू व निष्ठावंत कार्यकर्ते तसेच तरडगाव गटाचे उभारते युवा नेतृत्व आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री गिरीशदादा बनकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। सामाजिक, शैक्षणिक व ग्रामीण विकासाच्या विविध प्रश्नांवर सातत्याने कार्यरत राहून सर्वसामान्य जनतेसाठी झटणारे नेतृत्व म्हणून गिरीशदादा बनकर यांची ओळख निर्माण झाली आहे। युवकांना पुरोगामी विचारांची प्रेरणा देत सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी तरडगाव गटातील अनेक विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे। यावेळी पाडेगाव नेवसे वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी गिरीशदादा बनकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमात बाबासाहेब खरात, बिपिन मोहिते, नितीन जगताप, पाडेगावचे सरपंच राहुल कोकरे, डॉक्टर नितीन सावंत, हेमंत सुतार, निलेश बुनगे, हरीश गोडखोडे, सुजन फाउंडेशनचे अध्यक्ष अजित जाधव, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सुनील रासकर, सोमनाथ खरात, अनिकेत जगताप, प्रदीप जाटकर, राहुलजी सोनटक्के, संभाजी नाना शिंदे, प्रशांत शिंदे, ऋषिकेश बनकर, संदेश नेवसे, सनी रायकर, दीपक सुतार, चंद्रकांत गोरे, महेश धावरे, विकी राजेळे, सागर भोसले, सागर नाळे, रोहन धावरे, ऋषभ धावरे, प्रतीक सुतार, प्रतीक नेवसे, कुणाल नेवसे, दिनेश अडसूळ, सचिन जमदाडे व निखिल धावरे आदी मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, मित्रपरिवार व ग्रामस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व सामाजिक, राजकीय कार्यासाठी भरभरून यश लाभो अशा सदिच्छा व्यक्त करण्यात या ठिकाणी जमलो आहोत। त्याच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती आपल्या सगळ्यांचे लाडके आणि सातारा जिल्हा परिषदेमध्ये नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आणि ज्यांच्याबद्दल आता अनेक वक्त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या असे सन्मान्य गिरीशजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी जमलो आहोत। प्रथमतः मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्त उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य बिपिनजी, त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक सन्मान्य रघुनाथजी सर, सन्मान्य बाबासाहेब खरात सर, या गावचे सरपंच राहुलजी कोकरे, त्याचबरोबर माझ्याबरोबर उपस्थित असलेले उमेशजी डोईफोडे, उमेश गोडके, निलेश बुनगे, अमोल यादव, राजेंद्र कापसे, अनेक मान्यवर या ठिकाणी या पंचक्रोशीतले या ठिकाणी उपस्थित आहेत। समोर उपस्थित असलेला आपल्यावरती प्रेम करणारं सर्व मित्र परिवार आणि खेडवरून खास करून उपस्थित असलेले आमचे पत्रकार मित्र राजकरजी, अनेक जण अनेक ठिकाणावरून या ठिकाणी आपल्याला खास शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत। खरं तर आता सरांवरच बाजू म्हणजे दोन्ही सरांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि हे सांगत असताना एक युवा नेतृत्वाची एक सामान्य कुटुंबातून एक संघर्षातून झालेली ही वाटचाल मी यशाची म्हणणार नाही, पण यशाकडे चाललेली वाटचाल, कारण आज या ठिकाणी गिरीजी आपलं वय पाहता पुढं अनेक गोष्टी अनेक पदं ही आपल्याला पुढं भूषवायची आहेत आणि हे भूषवण्यासाठी सरांनी सांगितलं की आपलं काम, आपलं कर्तृत्व हे मोठं ठेवलं पाहिजे। निश्चितपणानं त्यानंतर पदं ही आपल्या पाठीमागे येत असतात। नक्कीच
गिरीश आपलं जे कर्तृत्व आहे आणि आपण जे संघर्ष केलेला आहे, आपलं जे वक्तृत्व आहे, या अनेक गोष्टींचं आज एक संगम झाला. या गावात जे ग्रामपंचायतचं इलेक्शन झालं, या इलेक्शनमध्ये आपल्याला हार पत्करावी लागली, पण तरी यानं खचून न जाता पुढं वाटचाल करत राहणं हे महत्त्वाचं असतं. कारण पराजयानं माणूस हरत नसतो, पराजयानंतर जो थांबतो तो हारतो. त्यामुळं तुम्ही तुमची वाटचाल चालू ठेवली ही सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपलं कार्य चालू ठेवणं हे गरजेचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजकारणामध्ये लोकसंग्रह हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. पक्ष आपले कुठेही असतील, कसेही असतील, आपण उल्लेख केला. आता शेवटी हा सामाजिक कार्यक्रम आहे आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन हा कार्यक्रम आहे. आणि अगदी पक्षाच्याच भाषेत बोलायचं झालं तर आपण युतीतले मित्र आहोत. तर त्याच्यामुळं या अनेक गोष्टी आहेत. आणि मी कुठल्या पक्षात असलो तरी ह्यांना उमेदवारी मिळावी म्हणून माझाही फोन गेला होता. तर त्यामुळं की ह्या गोष्टी चालत राहतात राजकारणात. तर त्याच्यामुळं आता तुम्ही कसं क्लीन बोल्ड झाला त्या ह्याच्यात मी कुठल्या कुठल्या बिल्डिंग लावली, पण ह्याच गोष्टी असतात आणि या घडत राहतात. पण असो की हे महत्त्वाचं आहे की आपण सर्वांना आपलेसं केलं आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन, म्हणजे खरं म्हटलं तर सरपंच तुम्ही समोरासमोर लढत झाली, पण आज एक या पद्धतीमध्ये दोघांनी एक मनाचा मोठेपणा घेऊन एकत्र येऊन एकमेकांचं काम केलं. यामुळं खऱ्या अर्थानं गावाला हा सन्मान मिळाला. या गावाला सन्मान मिळण्याच्यासाठी आपण जो प्रयत्न केला तो निश्चितपणे एक चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन या समाजात पुढे जात असताना हे लोकसंग्रह महत्त्वाचा आहे की लोक आपले सांगती होणं गरजेचे आहेत. आणि म्हणून कुठल्याही पक्षाचं नेत्याचं होण्यापेक्षा रयतेचं व्हावं हीच खऱ्या अर्थानं आपली विचारधारा असली पाहिजे. आणि रयतेचं होत असताना निश्चितपणे ही जी विचारधारा आपल्या संतांनी घेऊन चाललेली आहे, छत्रपती शिवरायांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे, आणि या शिकवणीवरती अनेकांनी वाटचाल केलेली आहे. आणि ही वाटचाल करत असताना संघर्ष हा महात्मा ज्योतिबा फुलेंनाही करावा लागला, डॉक्टर बाबासाहेबांनाही करावा लागला. आणि जरी छत्रपती असले तरी शाहूंना सुद्धा अनेक ठिकाणी त्या अडचणी तोंड द्याव्या लागल्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही जी वाटचाल आहे या वाटचालीच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आज मी या ठिकाणी आलोय. आणि अनेक वेळेला आपण अनेक कार्यक्रमांमध्ये खरं तर गिरीशजींचं वक्तृत्व ऐकलेलं आहे. 2-3 वेळेला कृषी महोत्सवच्या त्या भव्य स्टेजवरून त्यांनी फार सुंदर असं तिथं वक्तृत्व केलं होतं. आणि निश्चितपणे हे वक्तृत्व हे आपल्यासाठी फार एक मोठी जमेची बाजू आहे. कारण अनेकांना वक्तृत्वाचं हे देणं हे कष्ट करून मिळवावं लागतं. आणि निश्चितपणे तुम्ही हे तुमच्या अभ्यासातून मिळवलेलं आहे. नक्कीच हे रात्र जाळून हे आपल्याला पुढची वाटचाल करावी लागणार आहे. कारण राजकारणात म्हणतात की रात्र ही वैराची असते आणि ती जागून काढावीच लागते, तरच मग समोरच्यांना क्लीन बोल्ड करता येतं. तर त्यामुळं आता त्यांचं गुपित तुम्हालाही माहिती आहे. तर त्यामुळं सगळ्यांनी एकत्र येऊन निश्चितपणे ही पुढची वाटचाल ही आपल्या या जिल्हा परिषद गटासाठी ही अतिशय मोलाची ठरणार आहे. हे माझं आजोळचं जिल्हा परिषद गट आहे, त्यामुळं तितकंच जिव्हाळ्याचंही इकडचे सर्वांचे संबंध आहेत. तर त्यामुळं आपण सर्वांनी गिरीशला याच पुढे अशाच पद्धतीचं स्नेह द्यावं आणि साथ त्यांना यापुढेही मिळावी. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला निश्चितपणे अनेक यश, अनेक पद हे नक्कीच आपल्या या वाटचालीमध्ये आपल्याला मिळत राहावे. अनेक उत्तुंग असे
पुढं आपलं नाव कीर्तिमान व्हावं हीच या ठिकाणी सर्वांच्याच वतीनं, शरद कृषी महोत्सवच्या टीमच्या वतीनं आणि सर्व पंचक्रोशीतल्या गावांच्या वतीनं, या ठिकाणी उपस्थित असलेल्या या तरुणाईच्या वतीनं मी तुम्हाला या पुढील वाटचालीच्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्याला येणारं काळ हे आपल्याला आरोग्यदायी आणि एक आपल्या मनोकामना पूर्ण करणारं व्हावं हीच या ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.